26 जानेवारी 2026 म्हणजेच भारत देशाचा प्रजासत्ताक दिन आणि या दिवशी सर्वात मोठे जे परेड होतात ते दिल्ली या ठिकाणी म्हणजेच भारताची राजधानी या ठिकाणी। तर ते परेड बघण्याची सर्व विद्यार्थ्यांची व भारतातील सर्व नागरिकांची इच्छा होते, पण आपल्यासारख्या लोकांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांना तिथपर्यंत जाता येत नाही। यासाठीच भारत सरकारने यावर्षी 3 स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। त्या स्पर्धेमध्ये जसं की चित्रकला स्पर्धा असेल, त्याचबरोबर गायन स्पर्धा असेल व निबंध स्पर्धा असेल। या 3 स्पर्धांमधून जर आपण क्रमांक काढला तर आपण सुद्धा दिल्ली येथे परेड बघण्यासाठी जाऊ शकतो। तर बघा, जे ह्या स्पर्धेमधून अव्वल 3 विद्यार्थी येतील यांना प्रत्येकी 10,000 हजार रुपये बक्षीस, त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागील जे 27 विद्यार्थी असेल त्यांना प्रत्येकी 5,000 हजार रुपये बक्षीस व त्यामध्ये जे 200 क्रमांकापर्यंत विद्यार्थी असेल त्यांना दिल्ली येथे परेड बघण्यासाठी निमंत्रण देण्यात येईल। तर बघा, ही खूप मोठी संधी आहे। जसे की 10 वर्षापासून तर यामध्ये 70 वर्षापर्यंत नागरिक सहभागी होऊ शकतात आणि ही जी संधी आहे तर जसे की आर्मी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असेल, पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असेल तर यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला परेड तर बघायलाच मिळतात, पण त्याचबरोबर भारतातील लष्कराचे सर्व प्रकार व जे राजकीय लोक असेल, त्याचबरोबर सेलिब्रिटी लोक असेल, हे सर्वचे सर्व तिथे बघायला मिळतात व तुमच्या आयुष्यातील हा एक अविस्मरणीय क्षण बनू शकतो। म्हणून या स्पर्धेची पुरेपूर तयारी करायची आहे व 31 डिसेंबर 2025 पर्यंत या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊन आपलं गायन असेल, आपलं चित्र असेल, त्याचबरोबर आपलं निबंध असेल हे आपण सबमिट करू शकतो व जर आपला क्रमांक त्यामध्ये येत असेल तर आपण सुद्धा दिल्ली या ठिकाणी जाऊ शकतो। तर ह्या संधीचा पुरेपूर फायदा प्रत्येक विद्यार्थ्याने व प्रत्येक नागरिकाने उचलायचा आहे, जेणेकरून आपलं सुद्धा कुठेतरी एक चांगल्या प्रकारे नावलौकिक होईल। धन्यवाद।